प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी नीट या परीक्षेसाठी विजेता 2025 ही सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण 10वा भाग बघतो आहोत आणि चॅप्टर बघतो आहोत मॅग्नेटिक मटेरियल। तर बघा, या चॅप्टरवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कन्सेप्ट क्लिअर असल्या की कशाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला किती सहजासहजी देता येतं हे या भागातून तुम्हाला कळेल। तर सुरू करूयात आपण। मग आता मॅग्नेटिक मटेरियल मध्ये सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे की हा जो तुमचा मॅग्नेटिक डायपोल आहे त्याला दोन पोल असतात आणि आता याची ही जर तुम्ही अशी सरळ फिजिकल लेंथ मोजली तर ह्या लेंथला आपण म्हणतो जॉमेट्रिक लेंथ। याला आपण काय म्हणतो? जॉमेट्रिक लेंथ। आणि ह्या मॅग्नेटिक डायपोल मध्ये डाय मीन्स टू आणि पोल, तर दोन पोल असतात आणि हे जे पोल आहे त्या डायपोलच्या आतमध्ये काही अंतर सोडून असतात। मग हा झाला एस पोल आणि हा झाला एन पोल आणि ह्या पोल मधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ। काय म्हणायचं त्याला? मॅग्नेटिक लेंथ। आणि सेंटर पासून हे अंतर स्मॉल एल इतक्या अंतरावर असतं, हे अंतर स्मॉल एल इतक्या अंतरावर असतं, म्हणजे मॅग्नेटिक लेंथ बरोबर 2L असतं। आलं लक्षात? आणि आता ह्या एस पोलची जी पोल स्ट्रेंथ असते ती -QM असते आणि एन पोलची पोल स्ट्रेंथ ही +QM असते। मग आता बघा, आधी आपण रिलेशन बघू की मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिक लेंथ कोण मोठं दिसतंय? जॉमेट्रिक लेंथ मोठी दिसतेय। मग 5 वेळा जेव्हा तुम्ही जॉमेट्रिक लेंथ मोजणारे ती 6 वेळा मॅग्नेटिक लेंथ भरणारे आणि म्हणून जॉमेट्रिक लेंथ दॅट इज इक्वल टू 6/5 इंटू मॅग्नेटिक लेंथ हे आपल्याला रिलेशन मिळतं। कशामधलं? जॉमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ मधलं। समजलं का? मग आता बघा, ही जी पोल स्ट्रेंथ आहे तर जी काही आहे एस पोलची पोल स्ट्रेंथ ही -QM असते आणि एन पोलची पोल स्ट्रेंथ ही +QM असते आणि पोल स्ट्रेंथचं SI युनिट असतं अँपियर मीटर। काय असतं? अँपियर इंटू मीटर। मग आता आपल्याला कन्सेप्ट पाहिजे डायपोल मुवमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट। याला ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, याला कधी कॅपिटल M या अक्षराने दर्शवतात, कधी स्मॉल m या अक्षराने दर्शवतात आणि कधी म्यू वेक्टर म्यू या अक्षराने दर्शवतात। आता नावं काही दिले तर कन्सेप्ट बदलणार आहे का? नाही। आणि म्हणून ही जी डायपोल मुवमेंट आहे ती डायपोल मुवमेंट म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे। मग आता डायपोल मुवमेंट म्हणजे काय? तर कोणत्या तरी एका पोलच्या पोल स्ट्रेंथचं मॅग्निट्यूड, मग ते आले बघा तुमचं QM किंवा Q काही म्हणा, आणि गुणिले मॅग्नेटिक लेंथ। आता बघा, ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि याची डायरेक्शन कुठून कुठे असते? तर डायपोल मुवमेंटची डायरेक्शन ही एस पोल कडून एन पोल कडे असते। कुठून कुठे असते? इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड डायरेक्शन इज फ्रॉम एस पोल टू एन पोल। समजलं का? आणि याला जर आपल्याला लिहायचं झालं की आता आपण ह्या चॅप्टर मध्ये त्याला स्मॉल m वेक्टर स्मॉल m म्हणून घेणार आहे, तर दॅट इज इक्वल टू तर मॅग्निट्यूड घ्यायचं झालं तर ट्वाइस इंटू QL ही झाली मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट। आणि मग ह्या डायपोल मुवमेंटचं युनिट जर अँपियर मीटर आहे आणि हे डिस्टन्स आहे तर डायपोल मुवमेंटचं SI युनिट येणार आहे अँपियर मीटर स्क्वेअर। समजलं का? मग आता बघा, याचे डायमेन्शन कसे लक्षात ठेवायचे? तर पोल स्ट्रेंथचे जे डायमेन्शन आहे ते आता बघा अँपियर, अँपियर म्हणजे A तरी लिहितात नाही तर I तरी लिहितात आणि मीटर डिस्टन्स म्हणजे L⁻1 आणि A⁻1। आलं लक्षात? मग बाकी तुम्ही लिहू शकता M⁻0 आणि T⁻0, पण सिंपल मध्ये असे लक्षात ठेवायचे। समजताय? M⁻0, L⁻1, A⁻1, T⁻0। मग एवढंच लक्षात ठेवलं तर बाकीचं 0 आहे। आणि डायपोल मुवमेंटचं जे काही तुमचे डायमेन्शन येणार आहे अँपियर मीटर स्क्वेअर। मग आता बघा, M⁻0 L⁻² स्क्वेअर आहे, मीटरचं स्क्वेअर आहे म्हणजे 2, A⁻1 आधी T लिहायचं आता इथं मध्ये, तर T⁻0 आणि A⁻1। समजलं का? म्हणजे L⁻1 आणि A⁻1 म्हणलं की ही कोण आहे? पोल स्ट्रेंथ आणि ही कोण आहे? डायपोल मुवमेंट। आलं का लक्षात? या पद्धतीने लक्षात ठेवा आणि जिथे जिथे या चॅप्टर मध्ये डायपोल मुवमेंट येणार आहे त्याचं SI युनिट येणार आहे अँपियर इंटू मीटर स्क्वेअर।
एकदाच कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. समजलं का? इथपर्यंत समजलं का? आता बघा, आता हा डायपोल जेव्हा आपण हे बघा, वही पेन घेऊन बसा आणि हे सगळं लिहून काढा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. स्वतःच्या छोट्याशा नोट्स पण तयार होतील. आता बघा, हा जेव्हा डायपोल तुम्ही असं फील्ड मध्ये ठेवणार आहे या पद्धतीने, बघा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही असं डायपोल ठेवणार आहे, इथे एन पोल, पुस्तकात ही फील्ड शक्यतो दाखवत नाही, एस पोल, आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही असा डायपोल ठेवणार आहे, हे त्याचं सेंटर आहे आणि इथे एस पोल आहे आणि इथे एन पोल आहे. मग आता काय होणार आहे, तर त्याच्यावर असा इक्वल आणि अपोजिट फोर्स तयार होणार आहे. आणि टू इक्वल अँड अपोजिट फोर्स सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स दॅट कॉन्स्टिट्यूट कपल ऑर टॉर्क, तिथे टॉर्क तयार होणार आहे. बघा, हा एस पोल इकडे जाणार आहे असा आणि हा पोल इकडे येणार आहे, म्हणजे आपोआपच या पद्धतीने तिथे टॉर्क तयार होणार आहे. समजताय का? मग हा जो टॉर्क असतो ना, तर तो टॉर्क दॅट इज इक्वल टू व्हेक्टर एम डायपोल मोमेंट गुणिले फील्ड. ही फील्ड नेहमी लक्षात ठेवा, व्हेक्टर प्रॉडक्ट मध्ये सिक्वेन्स चुकून चालत नाही, म्हणजे तुम्हाला करेक्ट व्हेक्टर फॉर्म लिहायला येईल. मग हा टॉर्क मॅक्सिमम कधी, ते पण लिहायला येईल. मग आता हा टॉर्क मॅक्सिमम कधी असतो, तर वेक्टर टो बरोबर एम बी साइन थिटा. आणि तुम्हाला माहितीये साइन अँगल मॅक्सिमम कधी असतो, तर थिटा बरोबर 90 डिग्री. म्हणजे तुम्हाला जर एमसीक्यू आला की हा टो मॅक्स कधी असेल, तर ह्या दोन्हीमधला अँगल हा 90 डिग्री असेल, म्हणजे फील्ड अशी असेल आणि हा तुमचा डायपोल असा असेल, म्हणजे त्याच्यामधला हा अँगल जेव्हा 90 डिग्री असेल तेव्हा हा टॉर्क काय असेल, मॅक्सिमम असेल. मग हा टॉर्क मिनिमम कधी असेल, तर हा मिनिमम तुम्हाला माहितीये साइन 0 0, तर थिटा बरोबर 0 डिग्री असल्यावर तो मिनिमम असेल. किंवा वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर हा टॉर्क मॅक्सिमम कधी असेल, तर हे दोन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तेव्हा, आणि मिनिमम कधी असेल, तर हे दोन्ही वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील तेव्हा. समजलं का? मग आता बघा, इथे येते पोटेन्शियल एनर्जी, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. आता हे पण खूप महत्वाचं आहे. तर आता मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ही आता पण डेरिव्हेशन वगैरेचे नाही नादी लागणार, तर आपण डायरेक्ट घेणार आहे. तर ही मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ही स्केलर क्वांटिटी आहे आणि ती असते, इथं ज्या दोन्हींचा तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट घेतला ना, तर इथं वजा चिन्ह देऊन त्या दोन्हींचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा, म्हणजे एम इंटू बी, आणि दॅट इज नथिंग बट मायनस एम बी कॉस ऑफ थिटा. तुम्हाला माहितीये डॉट प्रॉडक्ट आला की कोसाइन अँगल येतो, आणि हे झालं डेरिव्हेशन कशाचं, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीचं. आणि इथं बघा, इलेक्ट्रिकची जर घ्यायची ना, तर ई म्हणायचं, इथं पी म्हणायचं वेक्टर पी, आणि इथं वेक्टर ई म्हणायचं, आणि इथं म्हणायचं पीई कॉस ऑफ थिटा. म्हणजे एक फील्ड कळली ना तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड, की आपोआप इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा येते. आता याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, की ही जेव्हा थिटा बरोबर ह्या दोन्हीमधला अँगल थिटा बरोबर 0 असेल, तर तुम्हाला माहितीये कॉस थिटा दॅट इज इक्वल टू 1, आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय झाली, तर ती झाली मायनस एम बी. समजते? ही पहिली केस. आता दुसरी केस, थिटा बरोबर 180 डिग्री, म्हणजे हे 0 होतं, याचा अर्थ दोन्ही पॅरलल होते. 180 म्हणजे अँटी पॅरलल, एक या डायरेक्शनने जाईल, एक या डायरेक्शनने जाईल, म्हणजे अँगल झाला 180 डिग्री, आणि थिटा 180 डिग्री, मग कॉस 180 डिग्री हे -1 असतं, आणि म्हणून हे मायनस मायनस प्लस झालं, पोटेन्शियल एनर्जी झाली प्लस एम बी. समजतंय? आणि आता तिसरी केस, व्हेन थिटा दॅट इज इक्वल टू 90 डिग्री, तर कॉस 90 0 आणि पोटेन्शियल एनर्जी 0. ही तिसरी केस. मग आता बघा, या 3 व्हॅल्यू मध्ये ही कशी आहे, मिनिमम, आणि ही कशी आहे, मॅक्सिमम, आणि ही कशी आहे, 0. मग पोटेन्शियल एनर्जी मिनिमम कधी असते, तर ह्या दोन्ही व्हेक्टर मधला अँगल 0 असेल तेव्हा, आणि जेव्हा ती मिनिमम असते तेव्हा ही मोस्ट स्टेबल कंडिशन असते. लक्षात ठेवा, ही मोस्ट स्टेबल कंडिशन असते, मोस्ट स्टेबल कंडिशन. आणि जेव्हा ही मॅक्सिमम कधी असते,
तर थीटा 180 डिग्री असल्यावर आणि ही असते मोस्ट अनस्टेबल कंडिशन. काय? मोस्ट अनस्टेबल कंडिशन. समजलं का? तर हे नीट लक्षात ठेवा. आणि आता बघा तुम्हाला वर्क डनचं डेरिव्हेशन लक्षात ठेवायचंय. आता तर वर्क डन जर काढायचं, समजा आपण थीटा 1 आधी इनिशियल अँगल होता हा थीटा 1 आणि नंतर तो थीटा 2 केला. या पद्धतीने हा असा फिरवला तुम्ही हे, तर हा फायनल अँगल झाला थीटा 2. म्हणजे थीटा 1 पासून थीटा 2 अँगल चेंज केला तर जे वर्क डन आहे ते पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात साठवलं जातं. पण त्याच्यासाठी डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही एम इंटू बी हे पॉझिटिव्ह घेता, हा लक्षात, तर आतमध्ये इनिशियल अँगल मायनस फायनल अँगल घ्यायचा. आणि जेव्हा हे निगेटिव्ह घेता, मायनस एम बी घेता, तर आतमध्ये फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल घ्यायचा. कळले का? कोणताही वर्क डनचा फॉर्म्युला वापरा, पॉझिटिव्ह वाला वापरा किंवा निगेटिव्ह वाला वापरा, तर ही पोटेन्शियल एनर्जीच्या कन्सेप्टवर आणि वर्क डनवर खूप सारे प्रश्न हे नीटला विचारलेले आहेत. तर या पद्धतीने हे सगळं आपण बेसिक क्लिअर करत करत चॅप्टर बघतो आहोत. आणि सेम कन्सेप्ट ही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असते, फक्त या ठिकाणी व्हेक्टर पी असतो आणि व्हेक्टर ई असतो. बस एवढाच बदल आहे. बाकी सगळीची सगळी टॉर्कची कन्सेप्ट किंवा पोटेन्शियल एनर्जीची कन्सेप्ट किंवा वर्क डनची कन्सेप्ट ही जशीच्या तशी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण आहे. आणि आता आपल्याला ह्या तुमचा जो मॅग्नेट आहे तर त्याला, हा बार मॅग्नेट आहे, तर याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ जो असतो त्याला आपण पिरियड असं म्हणतो. तर पिरियडचा फॉर्म्युला दॅट इज इक्वल टू टी दॅट इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ आय डिव्हायडेड बाय एम बी. तर हा पिरियडचा फॉर्म्युला आहे. याच्यावर पण म्हणजे याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ, आणि ऑसिलेशन चॅप्टर मध्ये इथे फक्त अंडर रूट ऑफ आय डिव्हायडेड बाय म्यू इंटू बी आहे. पण हे एम असू द्यात नाहीतर म्यू असू द्यात, दोन्हीही काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. समजतंय का? तर या पद्धतीने तर आपण सगळं डिटेल घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला डेरिव्हेशन घ्यायचंय बघा. कशाचं? तर ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचं. आता आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय आहे आणि ती कशी शोधायची ते सगळं बघायचंय. त्या डेरिव्हेशनवर बरेचसे फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहेत, करंटवर प्रश्न आहेत, तर नीट लक्ष देऊन बघा. तर आता बघा, आपला हा जो काही ऍटम असतो तर ह्या ऍटम मध्ये सेंट्रलला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि जो न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला असतो आणि याच्या भोवती इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व करत असतो. मग एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज काहीतरी अंतराने जेव्हा सेपरेट होतात तेव्हा तिथं डायपोल तयार होतो. म्हणजे हा ऍटम जो आहे इट ऑल्सो ऍक्ट्स ऍज ए डायपोल. हा ऍटम डायपोल म्हणून काम करतो. मग आता बघा इथं, मग आता आपल्याला डायपोल मुवमेंट शोधायची. जर समजा अशी कॉईल असेल आणि त्या कॉईल मधून आर ही तिची रेडियस असेल आणि त्याच्यातून आय हा करंट जात असेल, तर याची जी काही ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने मिळते तर ती मिळते आय इंटू ए, करंट इंटू एरिया. आणि जर त्याला एन नंबर ऑफ टर्न्स असतील, हे झाले एका टर्नसाठी, आणि एन नंबर ऑफ टर्न्स असतील तर आपण त्याला एन आय ए या फॉर्म्युल्याने आपल्याला मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट मिळते. मग आता बघा, आपल्याला ही ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अजून एका पद्धतीने शोधता येते. मग ती कशी शोधायची तर ते आपण बघू. तर मग आता इथे बघा, जेव्हा ह्या पद्धतीने हा तुमचा इलेक्ट्रॉन फिरतोय आणि इलेक्ट्रॉन ज्या दिशेने जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने करंट जातो, म्हणजे हा झाला करंट आणि याची आर ही रेडियस आहे. मग ही ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपल्याला शोधायची. आता एक लक्षात ठेवा की जसं पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तसं हा जो इलेक्ट्रॉन आहे हा स्वतःभोवती फिरता फिरता तो न्यूक्लियस भोवती पण फिरतो. मग स्वतःभोवती जो फिरतो तेव्हा त्याला स्पिन मोशन म्हणतात. मग त्याला ही ऑर्बिटल डायपोल मुवमेंट ही स्पिन पण असते. आणि तो जेव्हा या न्यूक्लियस भोवती फिरतो तेव्हा ती ऑर्बिटल पण असते, पण स्पिन आपण कन्सिडर करत नाही. इथं फक्त आपण कोणती करतो,
तर ऑर्बिटल म्हणजे स्पिन मोशन त्याची कॅल्क्युलेट करत नाही, इथं फक्त आपण ऑर्बिटल मोशन त्याची कॅल्क्युलेट करतो. आणि मग आता बघा हे m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू, मग आता I करंट इंटू एरिया. मग करंट काय असतो, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तर हा एक फेरा पूर्ण करायला लागलेला वेळ त्याला आपण पिरियड असं म्हणतो. आणि करंट दॅट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, आणि म्हणून E भागिले T हा झाला करंटचा फॉर्म्युला. मग आता बघा इथे आपण जेव्हा E भागिले T टाकलं तर हे T म्हणजे काय, तर हे असं सर्कल आहे पूर्ण, तर एक फेरा पूर्ण करायला लागलेला वेळ त्याला आपण 2π/ओमेगा म्हणतो. ओमेगा हा अँग्युलर स्पीड असतो आणि त्या ओमेगाची किंमत जर आपण 2π डिवाइडेड बाय, आता आधी इथे आपण टाकून देऊ E डिवाइडेड बाय 2π/ओमेगा. आता हा ओमेगा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज न्यूमरेटर E ओमेगा डिवाइडेड बाय 2π. आता ह्या ओमेगाची किंमत V/R टाकली तर आता EV डिवाइडेड बाय 2πR. मग आता या पद्धतीने आपल्याला हा करंटचा फॉर्म्युला मिळाला. आणि याच्यावर सुद्धा खूप सारे एमसीक्यू असतात की करंटचा फॉर्म्युला दॅट इज द फॉर्म्युला फॉर करंट दॅट इज EV डिवाइडेड बाय 2πR. बरेच PYQ या फॉर्म्युल्यावर आहे. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आता इथं ही मिळाली की m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू करंटची किंमत टाकू EV डिवाइडेड बाय 2πR. आणि असं हे लूप आहे ना, हे 3 डायमेन्शनल आहे, तर हे लूप जर असं धरलं तर त्याचा एरिया येणार आहे πr². मग 1π कॅन्सल झालं, 1r कॅन्सल झालं आणि m ऑर्बिटल याचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला, तो मिळाला EVR/2. समजते का. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे हे लक्षात ठेवा. मग आता हिची जी डायरेक्शन आहे ना, ही m ऑर्बिटल ही अशी असते, ही झाली m ऑर्बिटल, दिस इज द डायरेक्शन. आता आपल्याला जेव्हा जेव्हा मोशन येते तेव्हा तेव्हा अँग्युलर मोमेंटम येतं. कोण येतं, अँग्युलर मोमेंटम. मग आता इथं अँग्युलर मोमेंटम, आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे, L दॅट इज इक्वल टू mvr. आणि दुसरा एक फॉर्म्युला असतो NH/2π अकॉर्डिंग टू बोर्स. म्हणजे सगळ्यात जास्त काम कुणी केलेलं याच्यावर, तर बोर्सने केलेलं आहे. मग आता बोर्सच्या सेकंड पॉस्ट्युलेट नुसार हे जे अँग्युलर मोमेंटम आहे हे NH/2π आहे. मग आता बघा आपल्याला याच्यात आणि याच्यात रिलेशन लावायचंय. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर आपण VR आहे, मग M येण्यासाठी आपण याला M ने गुणू आणि M ने भागू. मग आता बघा इथं पुढे लिहिता येईल दॅट इज इक्वल टू, आता हे E आणि हे 2 बाहेर काढले आणि हे MVR हे M ने गुणलं आणि इथे M ने भागलं. आणि हे कुणाचं मास आहे, इलेक्ट्रॉनचं, म्हणून याला ME म्हणलं. आणि मग आता याची किंमत याय टाकली आणि म्हणून फॉर्म्युला काय तयार झाला, m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू E डिवाइडेड बाय ट्वाइस ME इंटू L. आता अँग्युलर मोमेंटम ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. आणि बघा दोन्हींची डायरेक्शन अशी अपोजिटली डायरेक्टेड असते. ही झाली L ची दिशा आणि म्हणून वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना इथं निगेटिव्ह साइन द्यायचं. आता MCQ काय विचारतात बघा, तर ह्या दोन्हींमध्ये अँगल किती असतो. लक्षात ठेवा फिजिक्स मध्ये जेव्हा जेव्हा दोन क्वांटिटी मध्ये वजा चिन्ह असतं तेव्हा तेव्हा त्यांच्यातला अँगल हा 180 डिग्री किंवा पाय रेडियन असतो. लक्षात ठेवा. मग या दोन्हीतला अँगलवर एमसीक्यू जर आला तर व्हॉट इज द अँगल बिटवीन दिस टू, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटम दॅट इज 180 डिग्री और पाय रेडियन. समजते का. मग आता बघा हे असे छोटे छोटे एमसीक्यू कन्सेप्ट बेस असतात. आता आपल्याला शिकायचंय बोअर मॅग्नेटॉन. काय शिकायचंय, बोअर मॅग्नेटॉन. मग आता ह्या L ची किंमत काय टाकायची, त्याच्या आधी शिकू गायरोमॅग्नेटिक रेशो. मग आता हे m ऑर्बिटल डिवाइडेड बाय L मॅग्निट्यूड घेतला आपण, तर दॅट इज इक्वल टू E डिवाइडेड बाय ट्वाइस ME. मग ह्या रेशोला म्हणतात गायरोमॅग्नेटिक रेशो. काय म्हणायचं याला, गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो. आता हा इलेक्ट्रॉन साठी काढायचा किंवा डायरेक्ट लक्षात ठेवा जर किंमत टाकली तर. मग आता तुम्हाला डेफिनेशन वर पण प्रश्न येऊ शकतो की काय, दी रेशिओ ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड ऍज गायरोमॅग्नेटिक रेशो.
आता बघा इलेक्ट्रॉन साठी तो किती असतो, तर गायरोमॅग्नेटिक रेशो फॉर इलेक्ट्रॉन दॅट इज इक्वल टू, आता इलेक्ट्रॉनचा चार्ज टाकायचा 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम आणि 2 इंटू मास टाकायचं 9.1 इंटू 10⁻31 आणि कॅल्क्युलेशन करून हे उत्तर येतं 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर किलोग्राम. काय हा गायरोमॅग्नेटिक रेशो फॉर इलेक्ट्रॉन. नीट लक्षात ठेवा, याच्यावर पण एमसीक्यू येऊ शकतो. समजलं का. आता गायरोमॅग्नेटिक रेशो जो आहे त्याचे डायमेन्शन सीईटी 2019 ला विचारलेले आहेत. मग आता कसे लिहायचे डायमेन्शन, तर आता काय काय दिसतंय इथं, तर हा चार्ज दिसतोय इलेक्ट्रॉनचा चार्ज आणि हे मास. मग आता चार्ज करंट दॅट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चार्ज बरोबर आयटी. मग हे झाले चार्जचे डायमेन्शन झाले आयटी आणि मासचे डायमेन्शन झाले m⁻⁻1. बघा हे मास आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि टोटल डायमेन्शन मग काय झाले, तर दॅट इज इक्वल टू गायरोमॅग्नेटिक रेशोचे डायमेन्शन झाले L⁻�0, m⁻⁻1, T⁻1 आणि I⁻1. आय घेतात किंवा कॅपिटल ए घेतात, काही चालतं. तर हे झाले गायरोमॅग्नेटिक रेशोचे डायमेन्शन. समजलं का. आता आपल्याला पुढची टर्म शिकायची बोअर मॅग्नेटॉन. काय शिकायचं, बोअर मॅग्नेटॉन. कशाला म्हणायचं बोअर मॅग्नेटॉन, तर काय नाही इथं जे हे एल आलेलं आहे ना, बघा हे एल आलेलं आहे ना, याची किंमत टाकून द्यायची. काय टाकायची, तर ही टाकायची एल ची किंमत टाकायची NH भागिले 2π आणि हे टोटल झालं ENH. एन बाजूला काढू आपण, EH भागिले 4πme. आणि जेव्हा या यांची किंमत 1 टाकू, पहिल्या ऑर्बिटची रेडियस त्याच्यासाठीचं जे ऑर्बिटल, अशा आपल्याला माहितीये की वेगवेगळ्या कक्षा असतात आणि त्यातली फर्स्ट ऑर्बिटची जी काही ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ऍटमच्या, त्याला म्हणायचं बोअर मॅग्नेटॉन. याच्यावर पण प्रश्न आहे की जर सेकंड ऑर्बिटची काढा तर यांची किंमत काय टाकायची, 2 टाकायची आणि हे कॅन्सल होतं आणि EH डिवायडेड बाय 2πme ही सेकंड ऑर्बिटची असं काढायला आलेलं आहे सीईटीला. लक्षात, म्हणजे हा पण प्रश्न महत्वाचा आहे. आणि बोअर मॅग्नेटॉनची जी किंमत असते हे सगळे कॉन्स्टंट आहे आणि म्हणून त्याची किंमत येते इथं वर लिहिते बघा. तर ह्या बोअर मॅग्नेटॉनची जी किंमत येते तर ती येते दॅट इज इक्वल टू 9.274 इंटू 10⁻⁻24. पुस्तकात युनिट चुकलेलं आहे, एम्पियर पर मीटर स्क्वेअर दिलेलं आहे, पण हे एम्पियर इंटू मीटर स्क्वेअर आहे बोअर मॅग्नेटॉन. समजलं का. ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही आहे. इथपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, कन्सेप्च्युअल, त्याच्यावर येणारे प्रश्न पाहिले. समजले का. काय काय एमसीक्यू त्याच्यावर विचारले जातात. आता आपल्याला शिकायचंय बघा मॅग्नेटायझेशन. मग आता मॅग्नेटायझेशन काय बघा, तर mnet नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम, याला म्हणायचं मॅग्नेटायझेशन. मग आता बघा याचं युनिट काय येईल, तर mnetचं युनिट काय असतं, एम्पियर मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब आणि म्हणून हे झालं एम्पियर पर मीटर. आणि याचे डायमेन्शन झाले बघा. आता हे मीटर आहे म्हणजे L⁻⁻1, m⁻�0, T⁻0, A⁻1. हे झाले मॅग्नेटायझेशनचं हे फॉर्म्युला, हे युनिट आणि हे डायमेन्शन. समजले का. तर आता बघा मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर आता आपल्याला शिकायचं मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आता याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवताना ना डिरेक्टली व्हॉल्यूम नाही दिलेला, तर डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असं दिलेलं आहे. आणि मग तुम्हाला जर व्हॉल्यूम घ्यायचं झालं तर मास इंटू मास डिवायडेड बाय डेन्सिटी या फॉर्म्युल्याने व्हॉल्यूमची किंमत टाकून खूप सारे प्रश्न सोडवायचे आहेत. असे PYQ विचारलेले आहेत या फॉर्म्युल्यावर. म्हणजे अभ्यास करताना नीट लक्ष द्या की कशा कशा पद्धतीने काय काय प्रश्न विचारले जातात. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी शिकायची ना, तर त्याच्यासाठी एक कन्सिडर करा की आधी कन्सिडर करू आपण सॉलेनॉइड. मग आता हा असा सॉलेनॉइड आहे ह्या पद्धतीने, याच्यातून
करंट जातो आणि n हे नंबर ऑफ टर्न्स आहेत. मग आता बघा इथे आपण काहीही ठेवलेलं नाही, तर आता जेव्हा आपण इथं काही रॉड ठेवलेलं नाही तर त्यावेळेस या सॉलेनॉइडचं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते येतं μ0 Ni, n नंबर ऑफ टर्न्स. त्याच्यानंतर हे ऍक्च्युअली नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असते, I हे करंट आहे आणि मग हे Ni तर H बरोबर Ni असतं आणि म्हणून ही किंमत झाली B0 दॅट इज इक्वल टू μ0H. समजलं का? आता बघा आता आपण याच्यामध्ये एक फेरोमॅग्नेटिकचा रॉड ठेवू. आता रॉड याच्यामध्ये टाकला की याचं जे मॅग्नेटायझेशन आहे ते येतं μ0M. आता बघा मग हे टोटल किती झालं, तर टोटल B दॅट इज इक्वल टू B0 प्लस BM. आता बेरीज करू आपण त्याची. मग आता देअरफॉर B दॅट इज इक्वल टू B0 ची किंमत टाकली μ0H प्लस BM ची किंमत टाकली μ0M. तर आता बघा इथं जर μ0 कॉमन काढले तर आतमध्ये H प्लस M राहतात आणि B. आता तुम्हाला खूप वेळा हा फॉर्म्युला विचारलेला आहे की B डिवायडेड बाय μ0 दॅट इज इक्वल टू काय बघा H प्लस M, किंवा असं पण विचारलेलं आहे H बरोबर B डिवायडेड बाय μ0 मायनस M. डिरेक्टली फॉर्म्युला बेस्ड प्रश्न आहे बघा. हा आहे सीईटीला, कळलं का? म्हणून हा फॉर्म्युला चांगला करा. आता बघा आता याला अजून एक, हे मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, तर मॅग्नेटायझेशन दॅट इज इक्वल टू काय इंटू H. आता काय म्हणजे ससेप्टिबिलिटी, किंवा ही ससेप्टिबिलिटी बरोबर M बाय H असंही घेतलं तरी चालतं. मग आता ही ससेप्टिबिलिटीची किंमत आपण जर इथं ह्या M ची किंमत ससेप्टिबिलिटीच्या स्वरूपात टाकली तर B काय तयार होतं, तर B दॅट इज इक्वल टू μ0H प्लस काय इंटू μ0 काय इंटू H. मग आता काय झालं, μ0H जर कॉमन काढलं तर आतमध्ये शिल्लक राहतं 1 प्लस काय म्हणजे ससेप्टिबिलिटी, आणि यालाच म्हणतात 1 प्लस काय दॅट इज इक्वल टू रिलेटिव्ह परमियाबिलिटी. मग आता μr दॅट इज इक्वल टू 1 प्लस काय. अत्यंत महत्वाचा हा फॉर्म्युला आहे. खूप सारे न्यूमरिकल्स येतात. ससेप्टिबिलिटी दिली तर त्याच्यात एक मिळवायचं, रिलेटिव्ह परमियाबिलिटी तुम्हाला मिळते. आणि मग आता बघा आता याची किंमत जर μr टाकली तर μ0 μr इंटू H बरोबर B. आता ह्या B ची किंमत μ इंटू H असते. B बरोबर काय μ इंटू H. मग आता ही जर μ इंटू H टाकली आपण इथं B बरोबर, तर काय झालं H कॅन्सल झालं आणि μ दॅट इज इक्वल टू μ0 इंटू μr अँड देअरफॉर μr दॅट इज इक्वल टू रिलेटिव्ह परमियाबिलिटी दॅट इज इक्वल टू μ डिव्हायडेड बाय μ0. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. समजतंय का? तर या पद्धतीने हे ज्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट केलेला आहे ते आता ही ससेप्टिबिलिटी, तर हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे. आणि ह्या दोन आता याचं जे युनिट आहे Hचं युनिट आहे तर ते असतं अँपियर पर मीटर. Hचं युनिट काय असतं अँपियर पर मीटर, आणि मॅग्नेटायझेशनचं पण युनिट काय आहे अँपियर पर मीटर. म्हणून ससेप्टिबिलिटी इट इज अ प्युअर नंबर, इट हॅज नो डायमेन्शन अँड नो युनिट बिकॉज इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. समजलं का? याचं पण युनिट अँपियर पर मीटर, याचं पण युनिट अँपियर पर मीटर, अँड ससेप्टिबिलिटी दॅट इज हॅव नो युनिट अँड नो डायमेन्शन. समजलं का? आता बघा ज्या आर्टिकलवर खूप सारे PYQ पडलेले आहेत किंवा खूप सारे MCQ पडणार आहेत ते आहेत डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम. मग आता याच्यामध्ये काय बघा, तर ए मटेरियल किंवा ए सबस्टन्स विच इज वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. हा काय आहे वीकली रिपेल्ड होतो, त्याला म्हणायचं डायमॅग्नेटिक सबस्टन्स, आणि ह्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं डायमॅग्नेटिझम. मग आता जो वीकली अट्रॅक्ट होतो, काय वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट दॅट इज कॉल्ड ऍज द पॅरामॅग्नेट सबस्टन्स, आणि त्या प्रॉपर्टीला पॅरामॅग्नेटिझम असं म्हणायचं. आणि इथं ज्या प्रॉपर्टी पॅरात असतात ना त्या जास्त प्रमाणात फिरत असतात आणि म्हणून स्ट्रॉंगली
अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. आता जेव्हा तुम्ही याला नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार आहे तर हे कुठून कुठे जातात, स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट. हे जेव्हा वेन प्लेस्ड इन नॉन मॅग्नेटिक नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, तर हे कुठून कुठे जातात, तर वीकर टू स्ट्रॉंगर. हे कुठे जातात, वीकर टू स्ट्रॉंगर. आणि हे पण कुठे जातात, वीकर टू स्ट्रॉंगर. आणि जेव्हा तुम्ही पुढची महत्वाची प्रॉपर्टी की जेव्हा तुम्ही याला असं नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये ठेवाल आणि जेव्हा हा रेस्टला येतो ना तेव्हा हा फील्डला कसा असतो, तर ही फील्ड आहे आणि त्याला हा डायपोल, याचा डायमॅग्नेटिक सबस्टन्स त्याचा डायपोल आहे, तर तो असा परपेंडिक्युलर असतो. समजलं का. इथं मात्र जेव्हा तो रेस्ट मध्ये येतो तर फील्डला कसा असतो, तो पॅरलल असतो. इकडं पण फील्डला कसा असतो, पॅरलल असतो. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे की कॉपर जर ठेवला तर काय, तर आधी आपल्याला हे माहित पाहिजे की कॉपर हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. आलं का लक्षात. आता पुढे पाहणार आहे आपण. आणि आता पुढची जी गोष्ट आपण पाहणार आहे ती आहे चौथी की ससेप्टिबिलिटी. काय, ससेप्टिबिलिटी. तर ससेप्टिबिलिटी जी आहे तर ही डायमॅग्नेटिक सबस्टन्सची काय असते, ती निगेटिव्ह आणि स्मॉल असते. कशी असते, निगेटिव्ह आणि स्मॉल असते. फॉर एक्झाम्पल ही जर अशी संख्या रेषा असेल तर ती इट इज लेस दॅन 0. काय, ससेप्टिबिलिटी इज लेस दॅन 0. म्हणजे या संख्या रेषेवर हा जर 0 असेल आणि हा -1 असेल तर ती अगदी इथं कुठंतरी असते. आलं का लक्षात. आणि म्हणून फॉर एक्झाम्पल त्याची किंमत 0.001 इतकी छोटी ती असते. कळलं का. याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत. आणि आता बघा, ससेप्टिबिलिटी ऑफ ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ही स्मॉल आणि पॉझिटिव्ह, काय, पॉझिटिव्ह आणि स्मॉल असते. म्हणजे ही स्लाइटली ग्रेटर दॅन 0 असते. आलं का लक्षात. तर आता बघा, आणि ससेप्टिबिलिटी ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज पॉझिटिव्ह अँड व्हेरी लार्ज. ही काय असते, पॉझिटिव्ह आणि खूप लार्ज असते. आता फॉर एक्झाम्पल या संख्या रेषेचं इथं ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे ही इथं कुठंतरी जवळ आहे. म्हणजे ही जर -0.001 असेल तर ही +0.001 असेल. आणि ही मात्र 100, 200, 500, 1000 अशी या नंबरमध्ये असते एक्सेट्रा. कळलं का मग याच्यावरून तुम्हाला. आता रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फॉर सुपर कंडक्टर, लिहून ठेवा नीट, फॉर सुपर कंडक्टर, तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे बघा स्टेट बोर्ड मध्ये. फॉर सुपर कंडक्टर ससेप्टिबिलिटी दॅट इज -1. याच्यावर पण एमसीक्यू येऊ शकतो. आलं का लक्षात की ही जी -1 आहे ही कुणाची आहे, तर सुपर कंडक्टरची आहे. आता रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आता आपल्याला माहिती 1 प्लस काय, मग आता याला जर तुम्ही हे 1 आणि -0.001 केले तर काय येईल बघा, तर 10तून 1 गेले 9, 10तून 1 गेले 9, 10तून 1 गेले 9, 0.999. म्हणजे ही स्मॉल आहे, म्हणजे ही लेस दॅन 1 आहे, 1 पेक्षा छोटी आहे पण खूप छोटी आहे. आलं का लक्षात. लेस दॅन 1 आहे. आणि कळलं का मग त्याची किंमत किती आली, 0.999. ही झाली रिलेटिव्ह परमिएबिलिटी. कुणासाठी, तर म्हणजे स्मॉल आणि पॉझिटिव्ह. इथं काय, पॉझिटिव्ह आणि स्मॉल. कुणासाठी, तर डायमॅग्नेटिझमसाठी. आता याच्यासाठी बघू बघा. आता इथं फक्त 1 ऍड करायचं आहे. इथे हे सुपर कंडक्टर साठी आहे -1. तर आता बघा याचा 5वा पॉइंट, रिलेटिव्ह परमिएबिलिटी फॉर पॅरामॅग्नेटिक. मग आता त्याच्यात जर मिळवलं तर 1.001 आलं. कळलं का. रिलेटिव्ह परमिएबिलिटी हा 2 सारख्या क्वांटिटीचा भागाकार आहे, याला पण युनिट नाही. समजलं. म्हणजे ही पण काय, तर इट इज पॉझिटिव्ह बट ग्रेटर दॅन 1. दिस इज लेस दॅन 1, दिस इज ग्रेटर दॅन 1, दिस इज लेस दॅन 0, दिस इज ग्रेटर दॅन 0. समजतंय का. आणि इकडे मात्र हे अतिशय सोपं. याची रिलेटिव्ह परमिएबिलिटी काय, तर ह्या व्हॅल्यू मध्ये 1 मिळवायचा, 101, 501, समजले, 1001 ह्या झाल्या व्हॅल्यू. ही खूप खूप लार्ज असते. समजलं का. तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी फॉर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि आता सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल्स हे चांगले लक्षात ठेवा. काय बघा, कॉपर, गोल्ड मेटल, बिस्मथ अँड मेनी मेटल्स, लेड, सिलिकॉन, ग्लास, वॉटर, वूड, प्लास्टिक एक्सेट्रा. आता हे झाले. तुम्हाला असं येईल बघा, डॅश डॅश इज ए डायमॅग्नेटिक सबस्टन्स, डॅश डॅश इज ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स,
डॅश डॅश इज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, म्हणून एक्झाम्पल चांगले लक्षात ठेवा. आता बघा, मॅग्नेशियम, लिथियम, मोलॅब्डियम, टॅन्टॅलम अँड सॉल्ट सच ॲज MnSO4, H2O, ऑक्सिजन एक्सेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आणि फेरोमॅग्नेटिकचे कोण कोण बघा, मेटल अँड रेअर अर्थ मेटल सच ॲज कोबाल्ट, निकेल अँड सम ट्रान्झिशन मेटल अलॉय एक्सेट्रा आर दी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. याच्या बरोबर तुम्ही सॉलिड स्टेट केमिस्ट्रीचा जो चॅप्टर आहे तर ते त्यातलं पण चांगलं करून ठेवा. समजलं का? आता अजून एक गोष्ट घेतले का, हे एक्झाम्पल्स लिहून घेतले का? तर आता अजून एक गोष्ट अशी पाहायची बघा की टेम्परेचरचा आणि ससेप्टिबिलिटीचा काही एक संबंध नसतो. आणि म्हणून याचा जर ग्राफ ससेप्टिबिलिटी फॉर अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा टेम्परेचरचा आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा काही एक संबंध नसतो. आणि म्हणून जर ससेप्टिबिलिटीचा आणि टेम्परेचरचा डायमॅग्नेटिक साठी ग्राफ विचारला तर तो असा येणार आहे. आलं का लक्षात? दिस इज द ग्राफ. आता पॅरासाठी काय बघा, तर आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स साठी येतो क्युरीज लॉ. आता इथे पॅरा आणि फेरो यांचा आणि टेम्परेचरचा संबंध असतो. मग क्युरीजचा लॉ काय असतो तर आपण बघू. क्युरीज लॉ हे थोडंसं पुसते जरा. क्युरीज लॉ हा फक्त मुद्दाम इथे असंच ठेवलं. कुणासाठी आहे तो तर तो फक्त पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स साठी आहे. आणि मग काय बघा, क्युरीजचा लॉ काय आहे तर आता क्युरीजचा लॉ असा आहे की जे तुमचं मॅग्नेटायझेशन आहे ते ह्या मॅग्नेटिक फील्डच्या, अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि टेम्परेचरच्या, ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं. अँड टू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज C. समजलं? दिस इज द क्युरीज लॉ. मग आता ह्या B ची किंमत काय टाकायची तर ती टाकायची μ0h/T. आणि हे जर H इकडे आणले तर m/h दॅट इज इक्वल टू C इंटू μ0/T. आणि ह्या m/h ची किंमत काय असते ससेप्टिबिलिटी. मग हा कॉन्स्टंट आहे, हाच कॉन्स्टंट आहे. तर ससेप्टिबिलिटी दॅट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याच्यावर खूप सारे न्यूमरिकल्स असतात. मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे. आणि ह्या चॅप्टरच्या प्लेलिस्टला जर तुम्ही गेलात तर खूप सारे PYQ शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला एका मिनिटात एका प्रश्नाचा अभ्यास होऊन जाणार आहे आणि काय काय विचारले हे पण कळणार आहे. म्हणजे हा भाग पाहिल्यानंतर ते शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिले सगळेच्या सगळे तर हा टॉपिक तुमचा एकदम परफेक्ट होऊन जाईल. समजलं? आणि आता आपल्याला शिकायचंय फेरोमॅग्नेटिक मध्ये काय असतं. तर आता आपल्याला माहितीये फेरोमॅग्नेटिक मध्ये रिकाम्या जागा असतात, त्याला डोमेन असं म्हणतात. आणि मग जर आपण टेम्परेचर, आता आपण फार काही डीप मध्ये जात नाही बघा, तर जेव्हा जेव्हा आपण टेम्परेचर वाढवतो तर काय होतं तर एका ठराविक टेम्परेचरला डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं. त्याला आपण काय म्हणतो, ही ससेप्टिबिलिटी आणि हे टेम्परेचर याचा जर ग्राफ काढला तर या टेम्परेचरला डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं. त्याला आपण क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. आणि ह्या ग्राफवर असा नेचर इथं फेरोमॅग्नेटिक आहे. आणि क्रिटिकल टेम्परेचरच्या पुढे जर आपण टेम्परेचर वाढवलं तर फेरोमॅग्नेटिक दॅट गेट कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असं आपण शिकलेलो आहे. आणि इथे ससेप्टिबिलिटी जी येते ना तर ती ससेप्टिबिलिटी दॅट इज इक्वल टू इथे येतं बघा C डिव्हायडेड बाय T मायनस TC. आता बघा T हे T वेअर T इज ग्रेटर दॅन TC. म्हणजे याच्या पुढे जे टेम्परेचर जाईल त्याला T म्हणायचं. आणि मग त्याच्यासाठीची जी ससेप्टिबिलिटी आहे ती झाली C डिव्हायडेड बाय T मायनस TC. कळला का फॉर्म्युला? तर या पद्धतीने हे झालं कुणासाठी तर फेरोमॅग्नेटिक साठी. टेम्परेचर ऍट विच डोमेन स्ट्रक्चर गेट्स कोलॅप्स. आपण जर वाढवतच राहिलो तर फेरोमॅग्नेटिक दॅट गेट्स कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक. 2024 ला ह्या ग्राफवर प्रश्न आलेला आहे, त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. समजलं का? तर या पद्धतीने हे क्युरीज लॉ कुणासाठी आहे, पॅरामॅग्नेटिझम साठी आहे. आणि फेरोमॅग्नेटिझम साठी काय क्रिटिकल टेम्परेचर आहे. आणि एक छोटीशी टर्म आता राहिलेली आहे ती आहे हिस्टेरिसिस, ज्याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत. अगदी 5 मिनिटात मी त्याला एक्सप्लेन करते आणि आपण चॅप्टर मग संपून टाकू. तर आता बघा, जेव्हा तुम्ही मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे H अगेन्स्ट ही फ्लक्स डेन्सिटी B चा ग्राफ काढाल तर ह्या ग्राफचं नेचर असं येतं बघा या पद्धतीने. आणि मग आता हा जो पॉइंट आहे हे जे आहे
तर ज्याच्यासाठी काय आहे, तर ज्याच्यासाठी H0 आहे आणि B दॅट इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे B ला काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याला म्हणतात रिटेंटिव्हिटी ऑर रिमेनन्स. समजलं का? खूप सारे प्रश्न याच्यावर आहेत. आणि जेव्हा इथे आता याला मॅग्नेटायझिंग फोर्स असं पण म्हणतात. तर आता बघा, आणि हे जे अंतर आहे, तर ह्या अंतरासाठी इथे काय आहे, तर इथे B बरोबर 0 आहे, पण H निगेटिव्ह आहे, H दॅट इज नॉट इक्वल टू 0, त्याला म्हणायचं कोर्सिव्हिटी. काय म्हणायचं? कोर्सिव्हिटी. आणि आता अजून एक छोटासा ग्राफ आपण इथं बघू, की जेव्हा तुम्हाला सॉफ्ट इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचे असतात, तर त्याच्यासाठी हे झालं सॉफ्ट मटेरियल. तर इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचे असेल तर असं मटेरियल घ्यायचं की ज्याच्यासाठी रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी ही स्मॉल असते. आणि जेव्हा हार्ड मटेरियल बनवायचं तेव्हासाठी, म्हणजे जर टेम्पररी मॅग्नेट बनवायचा, इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचा, तर त्याच्यासाठीचं जे मटेरियल आहे सॉफ्ट आयर्न, तर त्याची कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी स्मॉल असते. आणि जेव्हा तुम्हाला परमनंट मॅग्नेट बनवायचा तेव्हा त्याच्यासाठी जे मटेरियल घेणार त्याची कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी ही काय असते? लार्ज असते. तर या पद्धतीने याच्यावर तुम्हाला MCQ येऊ शकतात. आणि हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे किंवा हे सॉफ्ट मटेरियलने काय काय बनतं, तर कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर बनतं, कोर ऑफ जनरेटर कॉइल बनतं. आलं का लक्षात? तर ह्या पद्धतीने ह्या लो रिटेंटिव्हिटी आणि लो कोर्सिव्हिटीचा उपयोग तिथे तिथे होतो. टेम्पररी मॅग्नेट बनवायचं असेल तरी या पद्धतीचं मटेरियल लागतं की ज्याची कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी ही काय आहे की खूप छोटी आहे. तर या पद्धतीने मी खूप कमी वेळात सगळा चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सीईटी आणि नीटच्या दृष्टीने. तर सगळे फॉर्म्युले तुम्ही एकत्रित लिहून काढा. मी डायरेक्ट फॉर्म्युले घेतले नाही, कारण ते का आले, कसे आले हे समजायला तुम्हाला 2 तासात तुमचा सगळा अभ्यास होईल. आधी हा भाग पहा आणि नंतर याच्यावरचे प्लेलिस्टला जा आणि मॅग्नेटिक मटेरियलचे जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते सगळेचे सगळे बघा. जवळपास 80-85 व्हिडिओ असतील, म्हणजे 80-85 प्रश्न तुमचे सहजासहजी होऊन जातील. आलं लक्षात? म्हणजे या चॅप्टरचा मार्क तुमचे पक्के झाले. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करायला कंजूसी करू नका आणि चांगला अभ्यास करा. वेळ थोडा राहिलेला आहे. आता आपण पटपट रोज व्हिडिओ सारखे टाकणार आहे की जेणेकरून तुमचा कमी वेळात आता चांगला अभ्यास झाला पाहिजे. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.